नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर आपण महाराष्ट्र सेट 2026ची प्रिपरेशन मॅनेजमेंट सब्जेक्टमधून करत आहात तर आजचा हा व्हिडिओ आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण राहणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेपर 2 मॅनेजमेंटचा पेपर पॅटर्न, याचा अपडेटेड सिलेबस आणि परीक्षेच्या दृष्टिकोनाने कोणते टॉपिक्स महत्त्वपूर्ण आहे हे सर्व गोष्टी जे आहे आज डिस्कस करणार आहे. सगळ्यात पहिले विद्यार्थी मित्रांनो, जर आपण मॅनेजमेंट पेपर 2 बद्दल जर म्हटलं तर आपल्याला जे आहे 100 प्रश्न आपल्या पेपरमध्ये राहतील. प्रत्येक प्रश्न जो आहे त्याची वेटेज जी आहे ती 2 मार्काची असते. तर याचा आपला जो पेपर 2 आहे तो पूर्णपणे 200 मार्काचा राहील. या पेपरमध्ये तुम्हाला थिओरॉटिकल आणि प्रॅक्टिकल दोन्ही टाईपचे प्रश्न पाहायला मिळतील आणि याला जो वेळ आहे सोडवण्यासाठी तो तुम्हाला 2 तासाचा वेळ दिला जाईल, ज्याच्यात तुम्हाला हा संपूर्ण पेपर जो आहे तो सोडवायचा आहे. आणि तुमचे एक्झाममध्ये टोटल 10 युनिट्समधनं क्वेश्चन येतील, ते आपण पाहू कोणत्या 10 युनिट्स आहे. आणि असं पॅटर्न तर असा म्हणतो की 10 युनिट्स मधून 10 प्रश्न येऊन 100 प्रश्न बनतात, पण ॲक्च्युअलमध्ये आजकाल काही युनिट्समधून प्रश्नांचं प्रमाण जे आहे ते थोडं जास्त झालेलं आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपले जे 10 युनिट्स आहे जिथून ज्याला आपल्याला प्रिपेअर करायचं आहे, ज्याच्यावर आपली एक्झाम होईल, त्या 10 युनिट्स आहे. या पहिलं युनिट आहे तुमचं मॅनेजमेंट इकॉनॉमिक्स इथिक्स, ज्याच्यात पूर्ण थिओरॉटिकल कॉन्सेप्ट आहे. ऑर्गनायझेशनल बिहेवियर अँड HRMमधून पण थिओरॉटिकल कॉन्सेप्ट आहे. त्याच्यानंतर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये सुद्धा आपल्याला थिओरॉटिकल कॉन्सेप्ट आहे. तर हा थोडा ॲडव्हान्स पोर्शन आहे HRMचा. नंतर अकाउंटिंग अँड फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये इथे बेसिक FM आणि बेसिक अकाउंट्स आहे. तर इथे प्रॅक्टिकली येतं आणि थ्योरीजसुद्धा विचारल्या जातात. आणि फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये ॲडव्हान्स कॉन्सेप्ट आहे. ठीक आहे. तर इथे जसं आहे तुम्हाला प्रॅक्टिकल प्रश्नांची संख्या थोडी जास्त दिसू शकते आणि थ्योरी राहतील. नंतर स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट अँड मार्केटिंगमध्ये इथे पूर्ण कन्सेप्च्युअल क्वेश्चन्स इथून बनतात 6 आणि 7मधून, मार्केटिंग मॅनेजमेंट आणि स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटमधून. स्टॅटिस्टिक्स अँड ऑपरेशन मॅनेजमेंटमधून तुम्हाला थ्योरी आणि प्रॅक्टिकल दोन्ही प्रश्न विचारले जातात. इंटरनॅशनल बिझनेस अँड ITमधनं तुम्हाला थिओरॉटिकल प्रश्न येतील आणि एंटरप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंटमधून सुद्धा थिओरॉटिकल प्रश्न राहतील. हे जे 9वी 10वी युनिट आहे याच्यात काही फॅक्ट्सही आहे जे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. तर या दोन्ही, आता म्हणाल सर सुरुवात कोणत्या युनिटपासून केली पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, आता जसं सुरुवात तुम्हाला जर बेसिक PBM तुमचं स्ट्रॉंग आहे, प्रिन्सिपल्स ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, तर तुम्ही पहिल्या युनिटपासून सुरू करू शकता. पण मी तुम्हाला रिकमेंड करेल की तुम्हाला जे आहे इथे थ्योरीजची संख्या भरपूर आहे, पहिली, दुसरी, तिसरी. बाकी तर मी म्हणून तुम्हाला तुमचा इंटरेस्ट बिल्ड करण्यासाठी चांगली युनिट जी राहील जिथून तुम्ही सुरुवात करू शकता, जी सोपी आहे आणि इंटरेस्टिंगही आहे, दॅट इज मार्केटिंग मॅनेजमेंट. ठीक आहे. तर मार्केटिंग मॅनेजमेंट, स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटपासून जर तुम्ही सुरू करता तर तुमचं प्रिपरेशन जे आहे हे या युनिट्सचं वेटेज खूप आहे, तर तुम्ही आणि सुरू करू शकता. प्लस बाकी चॉईस इज युअर्स. तुम्ही तुम्हाला ज्याच्यात इंटरेस्ट आहे तिथून सुरू करा, पण सुरुवात ही केलीच पाहिजे. कारण सुरुवात करून इंटरेस्ट बनून राहणं हेच आपल्या सेट परीक्षेच्या तयारीमध्ये एक महत्त्वपूर्ण भूमिका निभावतं. विद्यार्थी मित्रांनो, जर आपणही महाराष्ट्र सेट 2026ची मला क्वालिफाय करण्याच्या इच्छुक आहे मॅनेजमेंट सब्जेक्टमधून, तर इथूनही आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे कंप्लीट कोर्स ऑन मॅनेजमेंट. या कोर्समध्ये आपल्याला डेली लाईव्ह लेक्चर्स मिळतील. जर लाईव्ह मिस झाले तर रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स मिळतील. कंप्लीट सिलेबसचे नोट्स आपल्याला उपलब्ध राहतील. वीकली टेस्ट आपल्या रिव्हिजनसाठी उपलब्ध राहतील. फुल सिलेबसवर बेस्ड मॉक टेस्ट विथ डिटेल सोल्युशन अवेलेबल राहतील. PYQ टेस्ट सोल्युशन पण उपलब्ध राहील. आणि या व्यतिरिक्त PYQचे सेपरेट लेक्चर PDF आपल्याला मिळण्यात येतील. आणि सर्वात मोठी विशेषतः पेपर 2 सोबत पेपर 1 जो आहे तो तुम्हाला कम्प्लिटली फ्री दिला जाईल विथ ऑल सेम फॅसिलिटीज. या कोर्सची न्यू बॅच जी आहे ती 23 मार्चपासून स्टार्ट होते, तर आपण जॉईन करू शकता. फीस इज 10,000, पण डिस्काउंट नंतर मात्र 8,000तच हा कोर्स तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. जॉईन करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन ॲपला डाउनलोड करायचं आहे आणि खाली दिलेल्या 2 नंबरला संपर्क करायचा आहे. जॉईन केल्यावर तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल, जिथे आपण तुम्हाला पर्सनल गायडन्स पण देतो. आणि राहिला व्हॅलिडिटीचा प्रश्न, तर या कोर्सची व्हॅलिडिटी जी आहे ती 1 वर्षाची राहील. चला सिलेबस वळूया. तर पहिला युनिट आहे मॅनेजमेंट इकॉनॉमिक्स इथिक्स. इथे सगळ्यात पहिले मॅनेजमेंट काय असतं, मॅनेजमेंटची प्रोसेस, मॅनेजमेंट संबंधित थ्योरी, क्लासिकल, न्यूज, क्लासिकल सर्वे, मॅनेजमेंटचे रोल्स अँड स्किल्स, एवढं आपल्याला महत्त्वपूर्ण आहे. जिथे मिन्सबर्गचे रॉबर्ट कॅट्सचे 3 स्किल आणि मिन्सबर्गचे 10 रोल महत्त्वपूर्ण होऊन जातात. त्याच्यातनं फंक्शन्स जे आहे प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, स्टाफिंग, कंट्रोलिंग, कोऑर्डिनेटिंग, हे सर्व फंक्शन्स इम्पॉर्टंट आहे.
कम्युनिकेशनमधूनही एक प्रश्न बनतो, तर कम्युनिकेशन तर तुमचं पेपर वनमध्ये होऊन जातं, पण इथेही हे महत्त्वपूर्ण आहे. त्या व्यतिरिक्त डिसिजन मेकिंगचे टाईप्स अँड डिसिजन मेकिंग थ्योरीमधनं आपल्याला प्रश्न येतात. ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर ही सुद्धा टाईप्स ऑफ जे अथॉरिटी आहे, रिस्पॉन्सिबिलिटी आहे, स्पॅन ऑफ कंट्रोल आहे, इथून आपल्याला प्रश्न विचारले जातात. तर एवढा तर तुमचा जनरल मॅनेजमेंटचा पार्ट झाला. त्याच्यानंतर जो आहे मॅनेजरियल इकोचा पार्ट येतो, जिथे आपल्याला डिमांड ॲनालिसिस, युटिलिटी ॲनालिसिस, इंडिफरन्स कर्व ॲनालिसिस, इलास्टिसिटी ऑफ डिमांड, नंतर वेगवेगळ्या प्रकारचे मार्केट स्ट्रक्चर जे आहे, मोनोपोली, ओलिगोपोली, परफेक्ट कॉम्पिटिशन, मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशन, याच्याबद्दल डिटेल जाणीव असली पाहिजे. नंतर नॅशनल इन्कमचे मेथड जे आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे, आणि इन्फ्लेशनच्या टाईप्स जे आहे एवढं जरी तुम्ही करता, प्लस बिझनेस इथिक्समध्ये काही थ्योरीज आहे, त्या थ्योरीज CSRचे मॉडेल केले तर आपल्याला बेसिक चांगले मार्क जे आहे ते तुम्ही इथून मिळवू शकता. पण या सर्व कॉन्सेप्टची आपल्याला इनडेप्थ नॉलेज असणे हे आवश्यक आहे, हे एवढं लक्षात ठेवा. वारंवार करून चालणार नाही, कारण आजकाल ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन विचारले जातात. युनिट 2 आहे ऑर्गनायझेशनल बिहेवियर अँड HRM. तर इथे तुम्हाला ऑर्गनायझेशनल बिहेवियरमध्ये थ्योरीज भरपूर आहे, ठीक आहे. याच्या बेसिक थ्योरीज झाल्या, मग पर्सनॅलिटी, परसेप्शन, व्हॅल्यू, ॲटिट्यूड, लर्निंग अँड मोटिवेशन. आता एवढ्या याच्यात मी तुम्हाला रिकमेंड करेल की पहिले पर्सनॅलिटी, मोटिवेशन, आपल्या लर्निंग आणि मोटिवेशन या 4 थ्योरीज जे आहे त्याला आधी प्राथमिकता द्या, मग बाकीचे करा. नंतर लिडरशिप, ग्रुप डायनामिक्स जे आहे इथून तुम्हाला क्वेश्चन्स बनतात. नंतर ट्रान्झॅक्शनल ॲनालिसिसमध्ये जे 4 फेजेस आहे तिथून क्वेश्चन बनतात. नंतर ऑर्गनायझेशनल कल्चरच्या टाईप्समधून प्रश्न आपल्याला विचारले जातात. नंतर आपल्याला जे आहे बेसिक स्ट्रेस मॅनेजमेंटमध्ये टाईप्स ऑफ स्ट्रेस आणि स्ट्रेस मॅनेजमेंट थ्योरीज असतात, तिथून आपल्याला प्रश्न येतात. नंतर जो HRM आहे, HRMमध्ये आपल्याला कॉन्सेप्ट HRMचे जे रिसेंट ट्रेंड्स आहे तिथून आपल्याला प्रश्न बनतात, म्हणजे ह्युमन कॅपिटल वगैरे अशासारख्या. आणि HRP, रिक्रुटमेंट, सिलेक्शन, इंडक्शन, ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट, इथूनही आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. नंतर जॉब ॲनालिसिस, जॉब इव्हॅल्युएशन आणि कम्पेन्सेशन मॅनेजमेंटमधून सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात. वेज इन्सेंटिव्ह प्लॅन्स जे आहे ते इथे महत्त्वपूर्ण होऊन जातात. नंतर तिसरा युनिट येतो HRMचा, जिथे ॲडव्हान्स कॉन्सेप्ट मी तुम्हाला सांगितलं, तर इथे तुम्हाला जे आहे कॉम्पिटन्सी मॅपिंग, जो CK प्रल्हादद्वारा दिलेला कॉन्सेप्ट आहे, तर आणि प्लस बॅलन्स स्कोरकार्ड या कॉन्सेप्ट्सला चांगल्याने करायचं आहे. करिअर संबंधी जितके पण टर्म्स आहे, करिअर प्लॅनिंग, करिअर डेव्हलपमेंट, करिअर अँकर वगैरे, करिअर प्लॅटू, हे सर्व आपल्याला डिटेलमध्ये माहीत पाहिजे यांचा अर्थ. नंतर परफॉर्मन्स अप्रेझल मेथडमध्ये परफॉर्मन्स अप्रेझलच्या ट्रेडिशनल मॉडर्न मेथड्स आपल्याला माहीत असले पाहिजे. ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंट, चेंज आणि OD इंटरव्हेन्शनबद्दल आपल्याला जाणीव पाहिजे. टॅलेंट मॅनेजमेंट अँड स्किल डेव्हलपमेंट जे आहे, टॅलेंट मॅनेजमेंटचे ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन आपल्याला विचारले जातात. वर्क लाईफ बॅलन्स जे आहे हे एवढं महत्त्वपूर्ण नाही आहे, पण इंडस्ट्रियल रिलेशन्सचे डिस्प्यूट कसे असतात, कोणते कशा याला सेटल केलं जातं, कलेक्टिव्ह बार्गेनिंग, लेबर वेलफेअर वगैरे हे आपल्याला विचारले जातात. ट्रेड युनियनचे टाईप्स, स्ट्राईक्सचे प्रकार वगैरे इथे आपल्याला विचारले जातात. आणि लास्टमध्ये IHRM, HR चॅलेंजेस ऑफ इंटरनॅशनल बिझनेस, ग्रीन HRM जे आहे, इथून तुम्हाला HRMमध्ये इथिक्सचा वापर कसा होतो हे याच्यात सांगण्यात आलं आहे. युनिट 4 अकाउंटिंग अँड फायनान्शियल मॅनेजमेंट, अत्यंत महत्त्वपूर्ण. इथे अकाउंटिंग प्रिन्सिपल्स, स्टँडर्ड्स जे आहे हे 2 महत्त्वाचे आहे. त्याच्यानंतर कॅश फ्लो ॲनालिसिस, फंड फ्लो ॲनालिसिस, रेशो ॲनालिसिसमधनं आपल्याला प्रश्न पाहायला मिळतं. ड्यू पॉईंटचा प्रॅक्टिकल तुम्हाला पाहायला मिळू शकतो. याच्यानंतर जे आहे मार्जिनल कॉस्टिंगमधूनही तुम्हाला प्रॅक्टिकल प्रश्न विचारला जातो, आणि स्टँडर्ड कॉस्टिंगमध्ये सुद्धा महत्त्वाचं आहे. इथून प्रॅक्टिकल आणि थ्योरी दोन्ही टाईपचे प्रश्न बनतात. नंतर फायनान्शियल मॅनेजमेंटचा जो पार्ट आहे, तिथे फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये बेसिक सोर्सेस ऑफ फायनान्स कोणते आहे हे आपल्याला माहीत पाहिजे. कॅपिटल स्ट्रक्चरच्या रेलेव्हंट थ्योरी, कॉस्ट ऑफ कॅपिटलमधनं तुम्हाला प्रॅक्टिकल क्वेश्चन्स पाहायला मिळू शकतात. आणि याच्या व्यतिरिक्त बजेटरी कंट्रोलमध्ये बजेटरी कंट्रोलची प्रोसेस आणि टाईप्स आणि झिरो बेस बजेटिंगमधनं सुद्धा प्रश्न विचारले जातात. नंतर ऑपरेटिंग, फायनान्शियल अँड कंबाईन लिव्हरेजमधून तुम्हाला थ्योरी प्लस प्रॅक्टिकल दोन्ही प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर येतं युनिट 5, ज्याच्यात ॲडव्हान्स कॉन्सेप्ट आहे फायनान्शियल मॅनेजमेंटचे. इथे सगळ्यात पहिले जो आहे तो टाईम व्हॅल्यू ऑफ मनी आहे, किंवा टाईम प्रेफरन्स ऑफ मनी, व्हॅल्युएशन ऑफ बॉन्ड्स, शेअर्स. इथून तुम्हाला जे आहे बेसिक प्रश्न विचारतील. पण कॅपिटल बजेटिंग जे आहे, इथे तुम्हाला कॅपिटल बजेटिंग कॅल्क्युलेट करायलाही येऊ शकतं, म्हणजे जसं पे बॅक पिरियड झालं किंवा NPV झालं. बेसिक
अगदी छोटासा प्रश्न येतो पण थोडा ट्रिकी असू शकतो. नंतर रिस्क अँड अनसर्टिनिटी ॲनालिसिस जे आहे, डिव्हिडंडमधून तुम्हाला वॉल्टर गॉर्डन, मोदिग्लानी मिलरचे प्रॅक्टिकल थिओरीज किंवा यांच्या फॉर्म्युल्यावरती प्रश्न विचारले जातात. मर्जर ॲक्विजिशनची टाईप्स जी आहे ही महत्त्वपूर्ण आहे. मर्जरचे डिफेन्सिव्ह टॅक्टिक्स वगैरे अटॅकिंग स्ट्रॅटेजीज ते विचारले जातात. लिव्हरेज बायआउट्सचं मिनिंग आपल्याला माहीत पाहिजे. आणि पोर्टफोलिओ मॅनेजमेंटमध्ये CAPM म्हणजे कॅपिटल असेट प्राइसिंग मॉडेल, आर्बिट्रेज प्राइसिंग थ्योरी, याच्यातनंही तुम्हाला क्वेश्चन्स येऊ शकतात. आणि त्याच्यानंतर ऑप्शन प्राइसिंग स्ट्रॅटेजीज आणि डेरिव्हेटिव्हजचं जी कॉन्सेप्ट आहे ते आपल्याला माहीत पाहिजे, फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट आणि फ्युचर कॉन्ट्रॅक्ट. नंतर वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंटमध्ये EOQचं कॅल्क्युलेशन, नंतर जे आहे कॅश इन्व्हेंटरी अँड रिसिवेबल्स मॅनेजमेंट, पेएबल मॅनेजमेंट, फॅक्टरिंग हे आपल्याला माहीत पाहिजे. आणि लास्टमध्ये येते इंटरनॅशनल फायनान्शियल मॅनेजमेंट अँड फॉरेन एक्सचेंज मार्केट. नेक्स्ट युनिट येतं आपलं स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट आणि मार्केटिंग, ज्याच्यातलं स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट खूप कॉन्सेप्च्युअल पण स्कोरिंग आहे. याच्यातले प्रश्न जे आहे आपण इझिली सोडवू शकता. तर कॉन्सेप्ट, प्रोसेस, डिसिजन आणि टाईप्स ऑफ स्ट्रॅटेजीज जे आहे ते अत्यंत जास्ती इम्पॉर्टंट आहे. नंतर एक्सटर्नल अनालिसिसमध्ये तुम्हाला पोर्टरचे 5 फोर्स मॉडेल, पोर्टरचा व्हॅल्यू चेन मॉडेल, व्रायो फ्रेमवर्क, रिसोर्स बेस्ड व्ह्यू हे सगळे माहीत पाहिजे. स्ट्रॅटेजी फॉर्म्युलेशनमध्ये स्वॉट ॲनालिसिस जे आहे याची डिटेल कॉन्सेप्ट जे आहे, आणि प्लस ग्रोथ, रिट्रेंचमेंट, स्टॅबिलिटी याच्या अंतर्गत कोणकोणत्या स्ट्रॅटेजीज असतात ते आपल्याला माहीत पाहिजे. आणि BCG मॅट्रिक्स, GE नायन्सेल मॅट्रिक्स, ऑनसॉप मॅट्रिक्स, 7S फ्रेमवर्क हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. ओके. देन मार्केटिंगमध्ये बेसिक कॉन्सेप्ट्स येतात, प्रोडक्शन कॉन्सेप्ट, प्रोडक्ट कॉन्सेप्ट वगैरे. मार्केटिंगचे ट्रेंड्स जे आहे, कस्टमर व्हॅल्यू कसं, कस्टमर लाईफ टाईम व्हॅल्यूवर क्वेश्चन्स बनतात. कस्टमर सॅटिस्फॅक्शन्स याला कसं करायचं हे आपल्याला विचारलं जातात. मार्केटिंग सेगमेंटेशन, टार्गेटिंग, पोझिशनिंग, प्रोडक्ट प्राईस, न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट, प्रोडक्ट लाईफ सायकलमधनं आपल्याला प्रश्न बनतात. आणि या जे प्राइसिंगचे जे स्ट्रॅटेजीज आहे इथूनही आपल्याला प्रश्न विचारले जातात. नंतर प्रमोशन टेक्निक्स जितके पण आहे, ॲडव्हर्टायझिंग, पर्सनल सेलिंग, सेल्स प्रमोशन, पब्लिसिटी, पब्लिक रिलेशन्स, इथून आपल्याला याची डिटेल नॉलेज जी आहे ती असली पाहिजे. आणि बस VMVS जे आहे, हॉरिझॉन्टल मार्केटिंग सिस्टम, वर्टिकल मार्केटिंग सिस्टम आणि IMC मधनं प्रश्न विचारल्या जातात. त्याच्यानंतर युनिट 7 येतं मार्केटिंग मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला कन्झ्युमर आणि इंडस्ट्रियल बाईंग बिहेवियरच्या थेवरीज आणि मॉडेल्स डिटेलमध्ये माहीत असले पाहिजे. ब्रँड मॅनेजमेंटमध्ये ब्रँडचे कॉन्सेप्ट जे आहे, प्लस ब्रँड इक्विटी मॉडेल्स जे आहे, जसं ॲकर मॉडेल झालं, केलर मॉडेल झालं, ब्रँड्स मॉडेल झालं, ठीक आहे, ब्रँड असेट व्हॅल्युएटर मॉडेल झालं, असे मॉडेल्सची संकल्पना माहीत पाहिजे. सर्व्हिस मार्केटिंगची जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते आपल्याला माहीत पाहिजे, गॅप मॉडेल. आणि प्लस सप्लाय चेन मॅनेजमेंट जे आहे याच्याबद्दल आपल्याला माहीत पाहिजे. आणि नेक्स्ट जे आहे आपल्याला कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटचे मेथड्स जे आहे आणि प्रोसेस आपल्याला माहीत पाहिजे. आणि स्ट्रॅटेजीज. देन रिटेल मार्केटिंगमध्ये रिटेल आउटलेट्सचे टाईप्स जे आहे हे आपल्याला माहीत पाहिजे. इमर्जिंग ट्रेंड्स आजकाल काय सुरू आहे, मार्केटिंग, डायरेक्ट मार्केटिंग वगैरे, डिजिटल मार्केटिंग आणि ग्रीन मार्केटिंग याची बेसिक जाणीव असली, प्रत्येकाचं मिनिंग माहीत असलं तर तुम्ही त्याला कॉन्सेप्टमध्ये अप्लाय करू शकता. नंतर स्टॅटिस्टिक्स अँड ऑपरेशन मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला जे आहे बेसिक मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी डिस्पर्सन हे विचारले जातात. याच्यात प्रॉपर्टीज आणि फॉर्म्युले खूप महत्त्वपूर्ण होऊन जातात. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन खूप महत्त्वाचं आहे. इथून तुम्हाला क्वेश्चन्स बनतात बायनॉमियल, पॉयझन, नॉर्मल, एक्सपोनेन्शियल डिस्ट्रीब्युशनमधनं. प्रायमरी डेटा, सेकंडरी डेटा जे आपण रिसर्चमध्ये शिकतो एवढा पोर्शन, तर तो आपल्याला इथे कामी येतो. नंतर सॅम्पलिंगचं कॉन्सेप्ट, प्रोसेस आणि सॅम्पलिंग टेक्निक्स, प्रोबॅबिलिटी, नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग हे आपल्याला विचारले जातात. हायपोथेसिस टेस्टिंगमध्ये प्रोसिजर जी आहे, वेगळ्या टाईप्सचे टेस्ट, पॅरामेट्रिक आणि नॉन पॅरामेट्रिक टेस्ट, TZF, काय स्क्वेअर टेस्ट. कोरिलेशन रिग्रेशन ॲनालिसिसमध्ये फॉर्म्युले, प्रॉपर्टीज, अजम्पशन्स खूप महत्त्वपूर्ण आहे. नंतर रिग्रेशन इक्वेशन्स आपल्याला माहीत पाहिजे. तर एवढा तुमचा स्टॅटिस्टिक्सचा पोर्शन असता. नंतर जे आहे ऑपरेशन्स मॅनेजमेंटमध्ये आपल्याला ऑपरेशन मॅनेजमेंटची भूमिका काय आहे, त्याच्यात स्कोप काय आहे. नंतर प्लांट लेआउट जे आहे, साईट सिलेक्शन कसं केलं जातं, कोणकोणते फॅक्टर्स लक्षात घेतले जातात हे आपण करतो. नंतर ERPचे मॉड्यूल्स जे आहे हे इम्पॉर्टंट आहे. ERP कसं कामी येतं. नंतर शेड्युलिंग, लोडिंग टेक्निक, सिक्वेन्सिंग अँड मॉनिटरिंग. नंतर क्वालिटी सर्कल. आता या ज्या 3 लाईन्स आहे ही खूप इम्पॉर्टंट आहे. टोटल क्वालिटी मॅनेजमेंट, स्टॅटिस्टिकल क्वालिटी कंट्रोल, क्वालिटी सर्कल आणि कायझन बेंचमार्किंग, 6 सिग्मा याच्या ISO जे स्टँडर्ड्स आहे, क्वालिटी स्टँडर्ड्स हे आपल्याला विचारले जातात. आणि लास्टमध्ये ट्रान्सपोर्टेशन क्यूइंग डिसिजन थ्योरी, PERT CPM मधनं आपल्याला प्रश्न पाहायला मिळू शकतात. नेक्स्ट येतं IB, इंटरनॅशनल बिझनेस अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. तर इथे इंटरनॅशनल बिझनेसमध्ये काय आपल्याला ग्लोबलायझेशनचा कॉन्सेप्ट माहीत पाहिजे,
ट्रेडिशनल आणि मॉडर्न थिअरीज ऑफ इंटरनॅशनल ट्रेड हे आपल्याला माहीत पाहिजे. बॅलन्स ऑफ पेमेंट जे आहे, FDIचे काय फायदे आहे, काय तोटे आहे, काय FDIचे टाईप्स आहे, FDI पॉलिसी काय आहे, हे FDIची डिटेल माहिती पाहिजे. BOP डिसिक्लिब्रियममध्ये बद्दलसुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. नंतर जे WTO आहे, ॲग्रीमेंट्स आहे WTOचे, त्याच्याबद्दल आपल्याला जाणीव पाहिजे. IMF जे आहे, IMF वर्ल्ड बँक याच्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे. आणि डॉक्युमेंट्स जे आहे फॉरेन ट्रेड डॉक्युमेंटमध्ये कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात आणि जी रिसेंट एक्झिम पॉलिसी आहे ती आपल्याला माहीत पाहिजे. नंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये जी बेसिक माहिती आहे कॉम्प्युटर रिलेटेड ती, आणि इन्फॉर्मेशन सिस्टम म्हणजे MIS DSS वगैरे हे आपल्याला माहीत पाहिजे. आणि ॲप्लिकेशन आर्टिफिशियल इंटेलिजन्सची बेसिक कन्सेप्ट जी आहे ते आपल्याला माहीत. आणि डेटा वेअरहाऊसिंग, डेटा मायनिंग आणि हे कन्सेप्ट आपल्याला लक्षात ठेवणे आवश्यक आहे, हे 2. मग येतं एंटरप्रिनियरशिप डेव्हलपमेंट, जिथे एंटरप्रिनियरचे टाईप्स, एंटरप्रिनियरचे टाईप्स आणि थ्योरीज महत्त्वपूर्ण आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर वुमन एंटरप्रिनियरशिपचे स्कीम्स जे आहे त्या इथे महत्त्वपूर्ण आहे. रुरल एंटरप्रिनियरशिपमध्ये काय काय बेनिफिशियल आहे ते आपण इथे बघतो. टाईप्स ऑफ इनोव्हेशन्स आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनाने महत्त्वपूर्ण आहे. आणि कशाप्रकारे तुम्ही जे आहे बिझनेस आयडियाज क्रिएट करतात, फिजिबिलिटी ॲनालिसिस जे आहे ते आपल्याला चांगल्याने प्रिपेअर करायचं आहे. बिझनेस प्लॅनचे स्टेप्स म्हणजे याच्यात काय काय येतं हे आपल्याला माहीत पाहिजे. आणि त्याच्यानंतर जे आहे मार्केटिंग अँड फायनान्शियल ॲनालिसिस म्हणजे MSME जे आहे, MSMEच्या अमाऊंट्स, नंतर त्याच्यानंतर जे आहे आपल्या MSME ॲक्टमधले काही महत्त्वपूर्ण प्रोव्हिजन्स आणि MSMEचे काही स्कीम्स म्हणजे गव्हर्नमेंटचे स्कीम्स जे स्मॉल स्केल इंडस्ट्रीजला बिल्ड करण्यात मदत करत आहे. ठीक आहे, त्यांना वर आणण्यात मदत करत आहे. आणि सिकनेस ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज, का बरं इंडस्ट्रियल सिकनेस होतं याचे रिझन्स, आणि कोणकोणत्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहे जे आपल्याला सपोर्ट करतात, जसं SIDBI झालं, NABARD झालं, ADB झालं अशासारखं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर IDBI झालं, तर कोऑपरेटिव्ह बँक मायक्रो फायनान्सची कन्सेप्ट जे आहे ते आपल्याला बेसिक इथे माहिती पाहिजे. तर हा होता विद्यार्थी मित्रांनो मॅनेजमेंटचा डिटेल सिलेबस आणि कोणते टॉपिक्स इम्पॉर्टंट आहे हे आपण बघितलं. तर दॅट्स ऑल इन टुडेज व्हिडिओ. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रिपरेशनला बूस्टअप करण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. अँड ट्रस्ट मी, आपण जर हा कोर्स घेता तर आपल्याला अत्यंत फायदेशीर हा राहणार आहे.